ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून एक मोठी बातमी समोर येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधून एका वाघिणीला आज जेरबंद करण्यात आले। पांढरपौनी भागात वनविभागाच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली। जेरबंद करण्यात आलेली ही वाघीण 2.5 ते 3 वर्षांची आहे। विशेष म्हणजे ही वाघीण ताडोबातील प्रसिद्ध छोटी तारा या वाघिणीचा बछडा आहे। चेक आष्टा फाट्याजवळ काल मंगळवारी दिनांक 9 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास टँकरने ऑटोला जोरदार धडक दिली। या अपघातात 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। जखमींमध्ये मंगला कन्नाके आणि रुसा आत्राम राहणार भटारी यांचा समावेश आहे। ही घटना चेक आष्टा फाट्याजवळ घडली। मंगला कन्नाके आणि रुसा आत्राम या महिला पोंभुर्णा येथील आंदोलन आटोपून भटारीकडे जात होत्या। याच दरम्यान भरधाव टँकरने त्यांच्या ऑटोला धडक दिली। या धडकेत दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या। त्यांना तातडीने पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। महाराष्ट्र राज्य शासनाने पोलीस भरतीची घोषणा केली आणि चंद्रपूरच्या तरुण-तरुणींमध्ये नवचैतन्य संचारले आहे। खाकीच्या वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून जिल्ह्याची भावी पिढी आता तयारीला लागली आहे। पहाटेच्या वेळी जिल्हा स्टेडियम, रामबाग आणि रस्त्यांवर युवक-युवती कसून घाम गाळत आहेत। यंदा तरी आपला नंबर लागेल या आशेवर शारीरिक चाचणीत अव्वल येण्याचा त्यांचा निर्धार आहे। नोकरीची नवी उमेद घेऊन ही तरुणाई उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहत आहे। धावण्याची तयारी असो किंवा इतर शारीरिक चाचण्या, प्रत्येक पावलावर हे तरुण आपले 100% देत आहेत। खाकीच्या स्वप्नासाठी चंद्रपूरची तरुणाई सध्या मैदानात घाम गाळत आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्यासमोर नुकतेच 11 वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे। या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 2 DVCM दर्जाचे वरिष्ठ माओवादी होते, सोबतच 3 PPCM, 2 ACM आणि 4 सदस्य पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र शासनाने या 11 माओवाद्यांवर एकत्रितपणे 82 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। यातील 4 माओवाद्यांनी आपल्या माओवादी गणवेशात आणि शस्त्रांसह पोलीस महासंचालक मॅडम यांच्यासमोर आत्मसमर्पण केले। हा माओवादी चळवळीला लागलेला सर्वात मोठा ब्रेक मानला जात आहे। यावेळी माओवादविरोधी कारवाईत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या C60 अधिकारी आणि जवानांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांची मार्गदर्शिका पुस्तकाचे अनावरण करण्यात आले। चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी देश गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शंकरपूर कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका 52 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी 9 डिसेंबरला उघडकीस आले। शेषराव नथू झाडे वय 52 असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। चंद्रपूर जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही प्रमाणपत्र तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती। संधी देऊनही UDID प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी थेट निलंबनाची कारवाई केली आहे। या निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये 10 शिक्षक आणि 2 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे। या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे।